मित्रमंडळी नमस्कार. आम्ही आलेलो आहोत स्टर्लिंग रिसॉर्ट येलागिरी या ठिकाणी आणि आता चाललो आहे आमच्या कामासाठी बाहेर. तर आता बाहेर निघालेलो आहोत आणि आतल्या बाजूनं आपण बाहेर जात असताना समोरच्या बाजूला काही कर्मचारी मंडळी आहेत. तर आम्ही बाहेर चाललेलो आहोत आणि रस्त्याकडे गाडी वळवलेली आहे आणि आम्ही येलागिरी गावातून स्टर्लिंग रिसॉर्ट येथून पुढं चाललेलो आहोत कृष्णगिरीकडे. तर आमची गाडी आलेली आहे रस्त्यावरती आणि मला खऱ्या अर्थानं जे रेकॉर्डिंग करायचं आहे या ठिकाणी जसं महाबळेश्वर आहे तशा पद्धतीचंच हे वातावरण या ठिकाणचं आहे. आणि रस्ते सगळे वळणावळणाचे आहेत. पूर्णपणे चढावरती डोंगरावरती हे जे गाव आहे ते वसलेलं आहे आणि आपण आता मुख्य ठिकाणी किंवा गर्दी ठिकाणी गेल्यावर रेकॉर्डिंग चालू करणार आहोत. मंडळी आपण पुढं निघालेलो आहोत येलागिरी गावातून आणि या ठिकाणचे वळणावळणाचे रस्ते आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी हनीबी फार्म आहे तर हा आपल्याला इथं बघायला मिळालं असेल. आणि मग या ठिकाणचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातील जसेच पर्यटन स्थळ आहेत किंवा हिल स्टेशन्स आहे अशा पद्धतीचंच या ठिकाणचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल. आणि झाडं वगैरे भरपूर आहेत, डोंगराळ भाग आहे. तर आम्ही अशा भागातून सध्या गावातून चाललेलो आहोत पण मला खऱ्या अर्थानं पुढं जाऊन जे रेकॉर्डिंग करायचं आहे घाटातलं रेकॉर्डिंग करायचं आहे. कारण पूर्ण वळणाचा घाट या गावात येत असताना आपल्याला पूर्ण घाट चढून वरती यावं लागतं आहे आणि हा जो इथला परिसर आहे तो आपण रेकॉर्डिंग करत हळूहळू पुढे जात आहोत. तर हे जे गाव आहे तेही आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं बघायला मिळेल. हिल स्टेशनची जी काही नेहमीची आपल्या भागातली असतात तशीच दुकानं वगैरे बघायला मिळतील किंवा खाण्याची ठिकाणं ज्याला हॉटेल्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथला व्यवसाय हा पर्यटनावरती अवलंबून आहे हे माझ्या लक्षात आलं. कारण आज माझा दुसरा दिवस आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी लॉजिंग, बोर्डिंग त्याचबरोबर हॉटेल्स, रिसॉर्ट्स भरपूर आहेत. तर असा हा भाग आणि पर्यटनावरती अवलंबून असल्यासारखा वाटतोय. तर हा पूर्ण साधारणपणे 1300 ते 1400 मीटर उंचीवरती आहे. हां बोल. थँक्यू थँक्यू. ओके थँक्यू. काय करायचं झालं का नाश्ता वगैरे? हो नाश्ता झाला ना. भाभी तू गेलात का? मी एकटाच आहे. बर हां हां हां. मला आपलं बर्थडे चला फिरायला भाभी नाही हां ठीक आहे. ठीक ओके 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 बाय. तर आम्ही हळूहळू पुढं चाललेलो आहोत आणि पुढं जात असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक आपल्याला बघायला मिळते. बहुतेक शहर संपत आलेलं आहे आणि इथून पुढं थोडीशी एक बॅरिकेड लागते आणि तिथून बाहेर गेल्यानंतर हा शहराचा भाग संपतोय. तर पुढं वेल्लोर, चेन्नई, बेंगलुरू तर अशी वेगवेगळी ठिकाणं इथून बोर्ड आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि हे गाव किंवा येलागिरी हे शहर संपलेलं आहे आणि आपण आता पुढं हळूहळू जात आहोत पुढच्या भागात आणि या ठिकाणी आय लव्ह येलागिरी असं लिहिलेलं बघायला मिळतंय आणि हा घाट भाग चालू झालेला आहे आणि ह्या घाटातील दृश्य आपल्याला या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग होताना बघायला मिळतील. तर समोरून येणाऱ्या गाड्या आणि वाहतूक जी आहे
ते आपल्याला बघायला मिळते. तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी झाडं आहेत, दाट झाडं, निलगिरीची झाडं आहेत, इतर झाडं आहेत आणि हा पूर्ण घाट भाग सुरू झालेला आहे. आणि या घाटातून आम्ही खाली उतरत आहोत. म्हणजे आता पूर्ण उतरणीचा भाग आहे आणि वळणं अतिशय हेअरपिन बेंड आहेत. समोरून येणाऱ्या काही मोटरसायकल दिसत आहेत, जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत आणि काळजीपूर्वक आपल्याला रस्त्यावरून खाली उतरावं लागतं आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती आरशे वगैरे लावलेले आहेत आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना आपण रस्ता द्यावा लागणार आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूचं रेकॉर्डिंग आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित होत आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. समोरून येणाऱ्या गाड्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे इथला अतिशय चांगला मला वाटला. तर या ठिकाणी झाडं भरपूर आहेत. फार मोठं जंगल आहे, उंचच्या उंच झाडं आहेत. आता हे कॅमेरा मी समोरच्या बाजूला बॉनेटवरती गाडीच्या सेट केलेला आहे, त्यामुळं झाडाची उंची आपल्याला दाखवता येत नाही. तरीसुद्धा समोरच्या बाजूनं चुकून उताराला दिसणारी जी झाडं आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि याचबरोबर या रस्त्यावरती आम्ही काल येताना पाहिलं की माकडं भरपूर आहेत. तर ही माकडं आपल्याला पुढे गेल्यानंतर दिसतील. काल येताना माझा मूड नव्हता. रात्रभर जवळजवळ आमचा प्रवास झाला होता. रात्री फक्त 2 तास झोप झाली होती, तीही व्यवस्थित झाली नव्हती. आणि नंतर इकडे येताना मूड नसल्यामुळं मग आम्ही या भागाचं रेकॉर्डिंग काल येताना केलं नाही. परंतु आज परत जाताना या ठिकाणचं रेकॉर्डिंग किंवा चित्रीकरण चालू आहे आणि घाटातून आम्ही खाली उतरत आहोत. तर हे जे दिसणारं दृश्य आहे या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच बघायला मिळेल. झाडं भरपूर आहेत. इकडचा पाऊस हा उशीर असतो. आपल्याकडं जून जुलैपासून पावसाला सुरुवात होते, पण इथला पाऊस हा दिवाळीच्या दरम्यान सुरुवात होतो. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इकडं पाऊस पडतो. इथं सध्या अजूनसुद्धा रस्त्याकडनं आपल्याला हे जे गवत आहे ते वाढलेलं किंवा हिरवं दिसणार नाही. आणि झाडं फार मोठी आहेत, उंच आहेत, हे आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूनं बघायला मिळेल. तर अशा ह्या झाडाच्या रस्त्यातून, झाडांच्या मधून रस्ता डोंगरातून खाली उतरत असणारा आणि इथून जात असताना एक वेगळा आनंद होतोय. आणि समोर भरपूर मोठी आणि उंच झाडं आहेत. निलगिरीची झाडं अंदाजे 100 फुटापेक्षाही उंच असतील किंवा जास्त उंच असतील. आणि या ठिकाणी वळणात अशा पद्धतीचं जे बॅरिकेडिंग केलेलं आहे तर हे बघायला मिळेल. मग काही ठिकाणी या वळणावरती हळू चालवा असे काही तमिळ आणि इंग्लिशमधून बोर्ड दाखवलेले आहेत. तर अशा वळणाच्या रस्त्यातून खाली जात असताना ही आपण आजूबाजूला दिसणारी जी दृश्य आहेत ती चित्रित करतोय. आणि या ठिकाणी काही प्रॉपर्टी आहेत, रिसॉर्ट्स आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी इकडचा जो विकास आहे तो 100% पर्यटनावरतीच आहे आणि हा आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो. काही मोटरसायकल आम्हाला ओव्हरटेक करून चाललेले आहेत, पण आम्ही थोडंसं गाडी हळू घेतलेली आहे. आणि समोरच्या बाजूला आपल्याला आता या कॅमेऱ्यामध्ये जे खालच्या बाजूला गावं आहेत, शहरं आहेत तर ती दिसतील, आम्हाला दिसायला लागलेली आहेत. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा थोडी दिसतील, पण जसं पुढं जाऊ तसे आपल्याला ही शहरं बघायला मिळतील. तर ही शहरं आपण खाली गेल्यानंतर दाखवत राहणारच आहोत. आणि घाटातून आपण उतरत असताना असं समोरच्या बाजूला आता समोरून एक गाडी आलेली आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर समोर आरसा लावलेला आहे आणि आरशामधून येणारी जी वाहनं आहेत तर त्या समोरच्या वाहनाला दिसतात. त्यामुळं प्रत्येक गाड्या आपल्या वेग कमी करून इथून जात येत आहेत, हॉर्न वाजवून इशारा देत आहेत. आणि समोरच्या बाजूला पहिल्या माकडाचं दर्शन झालेलं आहे आणि इथून पुढं सगळी माकडंच आहेत. ही सगळी माकडं तर रस्त्याच्या कडेला आपल्याला बघायला मिळतील आणि त्या माकडांचे माकड चाळेसुद्धा कदाचित बघायला मिळतील. तर या ठिकाणी अतिशय तीव्र असे वळणं आहेत. त्या वळणातून आपण हळूहळू पुढे जात आहोत. आणि सध्या चालक आहे मोहन सावजी.
आता ते अर्थातच कॅमेरा आपण पुढं सेटअप केलेला आहे, त्यामुळं आतल्या कोणत्याही माझ्यासह रेकॉर्डिंग करता येणार नाही. आणि समोरच्या बाजूला ही माकडं जी आहेत तर ती रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळतील. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने ही माकडं बघायला मिळतील. काही मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत आणि त्यांचं माकडाबरोबर खाद्य देण्याचा काहीतरी कार्यक्रम चालू दिसतोय. तर वन्य किंवा फॉरेस्ट विभागानं सांगितले की माकडांना तुम्ही खायला देऊ नका. काही ठिकाणी पाणी दिलं तर चालू शकते, पाणी म्हणजे उन्हाळ्यात पाणी नसेल तर त्यावेळेस पाणी द्यायला हरकत नाही, परंतु त्यांचं नैसर्गिक खाद्य त्यांनी मिळवलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही वन्य पशूंना किंवा प्राण्यांना खायला द्यायला नाही पाहिजे. परंतु आपली मंडळी ही सर्रास प्राण्यावरती उपकार करून त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्यापासून त्यांना लांब जाण्यास भाग पाडतात आणि परत ती पूर्णपणे माणसावरती अवलंबून राहतात. तर असं न होता त्यांना त्यांच्या नैसर्गिक निवासात किंवा आवासात राहता येईल यासाठी जास्तीत जास्त सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्यांना त्रास होईल असं काहीही करायला नाही पाहिजे. तर आम्ही घाटातून हळूहळू खाली उतरत आहोत आणि वरच्या बाजूचे काही डोंगर दिसत आहेत, रस्त्याच्या बाजूनं झाडं दिसत आहेत. पण आता इथं जसं जसं आम्ही खाली येऊ तसं तसं झाडांची उंची ही कमी बघायला मिळते. म्हणजे जसं उंचावरती जाऊ त्यावेळेस आम्हाला झाडाची भरपूर अशी उंची बघायला मिळाली. आणि समोरची एक गाडी जी आहे ती टेस्ट ड्राईव्हची गाडी गेलेली आहे. म्हणजे कोणत्या तरी कंपनीने ती गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी पाठवलेली आहे. अजून ती गाडी टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतरच विक्रीला उपलब्ध होईल. तर अशी गाडी बघायला मिळाली. म्हणजे ज्या गाड्यांचं टेस्ट ड्राईव्ह करतात तर त्या गाड्या पूर्णपणे सखल रस्त्यावरती चिखलातून, जंगलातून किंवा डोंगरातून अशा घाटातून पाठवत असतात आणि टेस्टिंग करून घेत असतात. समोरच्या बाजूला जी माकडं आहेत ती गाडीवर आहेत आणि समोरच्या बाजूला काही मंडळी फोटोशूटसाठी थांबलेत आणि फोटोशूट चालू आहे. तर तोही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. कदाचित त्यांना यूट्यूबवरती हा बघायला मिळेल. तर आपण घाटातून खाली उतरत आलेलो आहोत आणि घाटाची जी लांबी आहे ती साधारणपणे एक 10-12 किलोमीटर असावी असा माझा अंदाज आहे. परंतु थोडीशी माहिती मिळाल्यानंतर मी खात्रीशीर सांगू शकतो की नक्की किती लांबीचा घाट होता. तर समोर जी झाडं आहेत ती फार कमी उंची झालेली आहेत आणि खाली जसं आपण उतरू तसं कदाचित खुरटं जंगल आपल्याला बघायला मिळेल. आणि जी झाडं आहेत ती हिरवी आहेत, परंतु जे रस्त्याच्या कडेनं दिसणारं जे गवत असतं, हिरवं गवत जे असतं ते अजिबात दिसत नाही. गवत हे पूर्णपणे वाळलेलं आहे. म्हणजे या भागात अजून पावसाला सुरुवात झालेली नाही किंवा पाऊस पडलेला नाही. तर हा पाऊस दिवाळीच्या दरम्यान मागं पुढं चालू होतो. म्हणजे माझा अनुभव आहे की मी ज्यावेळेस धारापुरम कोइंबतूरच्या जवळ 80 किलोमीटरवरती आहे आणि त्या ठिकाणी उथियूर या ठिकाणी डेअरीचं HAP या डेअरीचं काम केलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिकडं पाऊस हा दिवाळीच्या दरम्यान पडतो. आणि समोरच्या बाजूला काही माकडं रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या बाजूला आहेत. तर अशी भरपूर माकडं या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि आम्ही घाटातून उतरत आहोत. बऱ्याच ठिकाणी आम्हाला जी समोरच्या बाजूला दिसणारी गावं आहेत, शहरं आहेत, तर त्यांचं दर्शन होतं आहे. आणि समोरून एक लोड घेऊन आलेली ऑटो रिक्षा बघायला मिळाली. आणि या ठिकाणी वळणातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहन चालकांनी अतिशय काळजीपूर्वक किंवा सावधगिरीनंच यावं जावं लागतं आहे. हॉर्न वाजवून इशारा द्यावा लागतो आहे. आणि कालचा एक अनुभव सांगतो मी की आम्ही एका बसच्या पाठीमागून जात असताना म्हणजे 2 वाहनं असतील आणि एखादं मोठं वाहन आलं बससारखं, तर समोरच्या बाजूने एक लक्झरी आलेली आहे. आणि अशा वेळेस या दोन्ही वाहनाला आणि येताना अतिशय कमी जागा उपलब्ध आहे. म्हणजे ओव्हरटेक करणं इथं शक्य नाही. तर ओव्हरटेक करणं हे टाळावं आणि काळजी घेऊनच आपण आपला प्रवास करावा. तर ओव्हरटेक न करता प्रवास करावा. काही प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसत आहेत, तर खरं तर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बॉटल्स आपल्याला रस्त्याच्या बाजूनं पडलेल्या दिसतील. तर प्रवाशांनी किंवा पर्यटकांनी हे जाणून बुजून टाळलं पाहिजे की आपण प्लॅस्टिकचा वापर जो करतोय तर त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी करावी.
किंवा प्लॅस्टिक रस्त्यावर फेकणं, प्लॅस्टिक बॉटल रस्त्यावर फेकणं हे टाळावं. तर रस्त्याच्या दुतर्फा काही ठिकाणी प्लॅस्टिक बराचसा कचरा दिसतोय, बॉटल्स दिसत आहेत आणि जाहिरातीचे बोर्डे दिसत आहेत. तर अशा भागातून आम्ही ही पूर्णपणे अतिशय तीव्र वळण आहेत, हेअरपिन बेंड्स आहेत. आणि प्रकाश, तुला कोणत्या घाटाची आठवण झाली? सत्यमंगलम. म्हणजे सत्यमंगलमचा जो घाट आहे तर त्या ठिकाणी अशी तीव्र वळण आहेत. मीही त्या घाटातनं गेलेलो आहे असं मला आठवतंय. आणि मग माझ्या माहितीप्रमाणे जर महाराष्ट्रातील घाट जर बघायचा असेल तर आपल्याला, तर मला माहूरगडची किंवा माथेरानच्या घाटाची आठवण होते. आणि अशा पद्धतीचा हा पूर्ण चढणीचा घाट. येलागिरीला जात असताना पूर्ण घाट चढून जावं लागतं आणि उतरत असताना पूर्ण घाट हे उतरूनच यावं लागतं. समोर दिसणारी जी शहरं आहेत ती हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर हे मोठी मोठी तीव्र वळणं आहेत, एकदम जे तीव्र उतार आहेत, चढ आहेत. चढणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि उतरणाऱ्या गाड्यांनी सावकाशी उतरलं पाहिजे. तर समोर आपल्याला जी शहरं दिसत आहेत ती दिसतील. आता बरीचशी मला डाव्या बाजूला दिसत आहेत, पण आता समोरच्या कॅमेऱ्यात किती दिसत आहेत हे मला माहीत नाही. पण जसं जसं आपण खाली जाऊ तसं ही आपल्याला शहरं बघायला मिळतील. आणि समोरच्या बाजूला भरपूर माकडं आहेत. दोन्ही बाजून आपल्याला ही माकडं बघायला मिळतील आणि त्यांचं निसर्गातून खाद्य मिळवण्याचा प्रयत्न चालू असतो. तर मला आता या वळणातून पुढे गेल्यानंतर कदाचित शहरं खालचा जो भाग आहे तर तो बघायला मिळेल. आणि समोरची मंडळी काही माकडचाळी करत येताना, तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि कधी कधी मग अशा वेळेस जर ते प्राणी हिंस्र झाले तर चावा घेऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. राजस्थानमध्ये मला असाच एक अनुभव आला. एक माणूस माकडाबरोबर खायला देत होता, त्याच्याबरोबर मस्ती करत होता आणि शेवटी त्या माकडानं जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत सहन केलं आणि एक वेळ असा चावा घेतला की तिथलं वातावरण सगळं पूर्ण गंभीर झालं, धीर गंभीर झालं. आणि तो अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. तर अशा वेळेस माकडांच्या बरोबर किंवा वन्य प्राण्यांच्या बरोबर मस्ती करून चालणार नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. समोरून येणाऱ्या गाड्याही दिसत आहेत. या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. घाटात मूर्ती आहे आणि या ठिकाणी जे आरसे बसवलेले आहेत, तर आपलीच गाडी आपल्याला दिसते आणि आपल्याला वाटतं की समोरून एखादी गाडी आली का असा भास होतो. तर काल मला घाट चढत असताना असं 1-2-4 वेळा वाटलं तसं. म्हणजे बाकीच्याही आमच्या ड्रायव्हर मंडळी तसं वाटलं असावं, माहीत नाही वाटलंय का नाही ते. तर काल पक्कू तसं वाटलं काय तुला? वाटत होतं. म्हणजे मला जो भास होत होता तो इतरांनाही होत होता. आणि इथं वाहनाचा वेग जो दिला आहे तो 30 आणि 40 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. म्हणजे हळू उतरायचं आहे. आणि आता बरेच जो खालच्या गावांचा भाग आहे तो दिसायला लागलेला आहे. आणि आम्ही घाट उतरत असताना तो हळूहळू रेकॉर्डिंग होतोय. तर जसं अजून थोडंसं खाली जाऊ आणि वळणातून ही जी घरं आहेत, गावं आहेत ती दिसतील. काही धरणं किंवा जे डॅम आहेत, पाझर तलाव असतील तेही मला दिसलेले आहेत. आणि हळूहळू आपण घाटातून खाली उतरत आहोत आणि समोर अतिशय एक तीव्र स्वरूपाचं वळण आलेलं आहे, ज्याला आपण हेअर पिन बेंड म्हणतो. आणि मग समोरच्या माणसाला इशारा देऊन आपल्याला हॉर्न वाजवून सावध करावं लागतं. आणि आपण ही सावधपणानंच खाली घाटातून उतरावं लागतं. किंवा घाटावरती अजून एक टेस्ट ड्राईव्हची गाडी आल्यासारखं वाटतंय. ती त्यावरती नंबर नाही आणि पूर्णपणे त्याच्यावरती झाकलेलं आहे, ते पूर्णपणे पॅक केलेलं आहे. तर अशी ही गाडी आम्हाला बघायला मिळाली. म्हणजे या सगळ्या गाड्यांचं टेस्ट ड्राईव्ह जे आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या खडतर रस्त्यावरून केलं जातं. आणि समोरच्या बाजूला आपल्याला बरीचशी आता घरं दिसतील, शहरं दिसतील. म्हणजे आपण निसर्गाच्या एका उंच भागातून खालच्या भागात आलेलो आहोत. हळूहळू खाली उतरत आहोत आणि
समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे ती जसं आपण वरच्या भागातून खाली येत जाऊ तसं तसं ती कमी होत जाते. रत्नागिरीचा जो भाग आहे तो 1110 ते 1450 मीटर इतक्या उंचीचा आहे. म्हणजे महाबळेश्वर किंवा माथेरान या भागातली जी उंची आहे पाचगणीची वगैरे ती याच स्वरूपाची थोड्याफार फरकानं कमी जास्त आहे, एवढाच फरक आहे. आणि या ठिकाणी माकडं आहेत, एक रोड क्रॉस करायला आलेले, त्यामुळं आम्ही गाडी हळू घेतलेली आहे. आणि समोर काहीतरी आपलं खाद्य शोधत ते बसलेले आहेत. तर समोरून आता आपल्याला बरीचशी गावं दिसत आहेत आणि वळणात जशी गाडी फिरेल तशी आपल्याला ती गावं दिसतील. आम्हाला आता जमिनीची जी पातळी आहे ती दिसायला लागलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण विमानातून प्रवास करतो त्यावेळेससुद्धा आपण वरून बघतो त्यावेळेस ती खालून जसं विमान वरून खाली उतरत जाईल तर त्यावेळेस ती घरं जशी दिसत आहेत तसं घाटाच्या वरच्या भागातून खालची जमीन आणि घरं आम्हाला दिसत आहेत. म्हणजे उंचावरून आम्ही खाली उतरत आहोत. आणि जसं आपण विमानामधून किंवा हेलिकॉप्टरमधून खाली उतरतानाचा अनुभव घेतो तसाच अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो आहे. आणि बराचसा भाग घाटाचा अजूनही राहिलेला आहे, परंतु आम्ही शेवटच्या ठिकाणापर्यंत एक हार्डली 2 ते 3 मिनटात पोहोचू. तर पाठीमागून एक गाडी ओव्हरटेक करून गेलेली आहे आणि ती मला यामध्ये दिसते. समोरून येणाऱ्या गाड्या आहेत त्यामुळं आमची गाडी ही हळू घ्यावी लागते आहे. तर आत्ता एक बघितलं की त्या गाडीच्या नंबर प्लेटला लिंबाच्या फांद्या किंवा पानं बांधलेली बघायला मिळाली. म्हणजे इकडं ही काहीतरी वेगळा एक धार्मिक त्याचा हेतू असेल. तर लिंबांच्या पानांचा किंवा फांद्यांचा वापर आपल्याकडेही होतो, आयुर्वेदामध्ये होतो. आणि समोर आपल्याला आता जी घरं आहेत ती जवळजवळ दिसायला लागलेली आहेत किंवा गावं आहेत ती जवळ आपल्याला दिसायला लागलेली आहेत. इकडच्या गाड्या कशा पद्धतीच्या बांधणीच्या आहेत हे आपल्याला बघायला मिळते. आणि हळूहळू आमची उंचीची पातळी जी आहे ती खाली किंवा कमी होत चाललेली आहे. आणि या ठिकाणी कुठल्या तरी गावाचा एक बोर्ड आहे 80 किलोमीटरचा, पण ते गावाचं नाव मला सांगता येणार नाही कारण ते तमिळमधून लिहिलेलं होतं. तर अशा वळणातून एक घाटातून घाट प्रवासाचा किंवा घाटातील वळणाच्या प्रवासाचा एक अनुभव आम्ही घेत हा घाट उतरून झालेला. या ठिकाणी हा घाट संपलेला आहे आणि गाव सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी थांबून मी आमचा जो कॅमेरा आहे बॉनेटवर लावलेला आहे तर तो काढून घेणार आहोत. आणि पुढच्या काही गावाचे बोर्ड जे आहेत ते दिसत आहेत तर त्या बोर्डच्या पुढे जाऊन आम्ही कॅमेरा काढणार आहोत. तर समोर जे बोर्ड आहे तर त्या बोर्डवरती जी आपल्याला नावं बघायला मिळतील तर ती आपण थोडीशी वाचून घेऊयात. त्यामध्ये आहे सेलम, धर्मपुरी, सेलम, नंतर जोलारपेट, तिरुपत्तूर. आता तिरुपत्तूर मार्गे आम्ही पुढे जाणार आहोत. आणि वनियमबाडी, वेल्लोर, चेन्नई आणि बेंगलुरू अशी वेगवेगळी नावं बघायला मिळाली. तर हा बोर्ड दाखवून मी या ठिकाणी थांबतो आहे. समोर डाव्या बाजूला ताडीची झाडं आहेत, ताडगोळे, तर तेही बघायला मिळालेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.